तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आजची आहे 8 नोव्हेंबर, शनिवारचा दिवस आहे. कालचा व्हिडिओ मी अपलोड करत आहे आज. तर बघू शकता, मस्त बनवूया आपण पाणीपुरी. आपण गेलेलो आहे आता गच्चीवरती. आपल्या गच्चीवरती तुम्हाला माहीतच आहे, मस्तपैकी टोमॅटो, कारले आणि पुदिना वगैरे आपण लावलेला आहे. हे बघू शकता, टोमॅटो पण आलेले आहेत आपल्या गच्चीवरच्या बागेमध्ये. मला माहीतच नाही. आणि मस्तपैकी हिरवे पातीचे कांदे आले, पुदिना आला मस्त. आपण आता पुदिना तोडून घेऊया. बघा मस्त, आता पाणीपुरी आपल्याला करायची आहे. तर सर्वात आधी मी झाडांना पाणी घालून घेतलं. 4 ते 5 बकेटा या झाडांना पाणी लागते. गच्चीवर मी कुंड्या आणून झाडं लावून घेतलेले आहेत हे. आणि याला मस्त टोमॅटो पण आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. किती छान मस्त ताजा पुदिना आणि मस्तपैकी कांद्याची पात आलेली आहे. आणि पाणीपुरीचं पाणी बनवायला आपण हे साहित्य घेतलेलं आहे. कोथिंबीर, पुदिना वगैरे घेतलेला आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं. हे मिक्सरने फिरवून घेतलं, चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि झालेलं आहे आपलं मस्त पाणीपुरीचं पाणी तयार. बघा किती छान झालेलं आहे. आणि मिनी ब्लॉग्स आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि रव्याच्या पुऱ्या आणलेल्या आहेत, त्या तळून घेणार आहे. आणि चला तर मग या मंडळी पाणीपुरी खायसाठी. मस्तपैकी टेस्टी झाली होती पाणीपुरी आणि मुलांना पण खायची होती. तर खूप दिवसानंतर त्यांना मग पाणीपुरी मी करून दिलेली आहे घरीच. ते बघू शकता किती छान मस्तपैकी आपोआपच पलटून जात आहे. एकीकडून झाल्यावर त्यांना पलटायचं पण काम पडत नाही. मस्त पाणीपुरी तळल्या जाते ही. आणि रव्याची असते, खूप टेस्टी लागते. तुम्ही पण एक वेळा करून बघा अशी. आणि खूप टेस्टी झाली होती पाणीपुरी. चला तर मग या पाणीपुरी खायला. हे तुमच्यासाठीच आहे मी बनवलेला. तर बाय सर्वांना.